धन्यवाद डीजे मास्टर। तर सलामीची जोडी मैदानामध्ये ताबडतोब वाटचाल करायची सलामीच्या जोडीने। सोनाली जय घोलकर या सोनाली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की सलामीची जोडी ताबडतोब मैदानात पाठवून द्यायची आहे विना विलंब करता। आणि चेंडूची पाणीसाठी शायनाजी घाटाल प्रथम त्यांना चेंडू द्यायचा आहे, त्यांना चेंडू चेक करण्यासाठी। अकरा वाजून 34 मिनिट झालेत। 35 मिनिटांमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचली पाहिजे प्लीज। प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे आम्ही बोलतोय। शायनाजी घाटाळ साहेबांना विनंती असेल की आपल्या रवी पडवळे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे। वर यायचं आहे जरा। मी पाहुण्यांमध्ये बसलेल्या श्रीकांतजी पडवळे साहेबांचा यथोचित सत्कार करण्यासाठी विनंती करतोय रवी पडवळे यांना। तो बराबर 11:36 हुए हैं। लक्की तैयार है अपने बॉलिंग मार्क पर और उनके सामने भावेश बल्लेबाजी करने के लिए बाएं हाथ के बल्लेबाज तैयारी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट लक्की। एक राकेश पोट ब्राह्मणपाड़ा टीम के प्रारंभिक बल्लेबाज, टीम के कैप्टन्स। अच्छी गेंद, कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला है मिड ऑफ की दिशा में। मिड ऑफ के खिलाड़ी काफी दूर है, डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद निकल गई 4 रन के लिए। खाता खोला और अपनी टीम की ठीक स्कोरिंग शुरू की। 4 रन मगर किसी नुकसान से। 3 ओवर का ये मुकाबला है। पहली ओवर प्रगति पथ पर है, पावर प्ले की ओर है। लकी गेंदबाजी कर रहे हैं और लकी के पहले ही गेंद के ऊपर एक 4 रन हासिल किए भावेश ने। लकी फिर से तैयार, बाएं हाथ के बल्लेबाज है भावेश। सोनाले और ब्राह्मणपाड़ा के बीच में यह मुकाबला चल रहा है। इस बीच ये गेंद फिर एक बार कदमों का संभाल किया, टर्न कर दिया स्क्वायर लेग की दिशा में। स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, हालांकि गेंद को उठाते थ्रो करते हैं। इस बीच बल्लेबाज के पास मौका मिला दूसरा रन पूरा करने का। पलटना चाहते थे तीसरे रन के लिए, लेकिन वापस कदम खींच लिए सुरक्षित रहते हुए क्रीज पर 2 रन से संतुष्ट होने के बाद। 6 रन मगर किसी नुकसान से। काफी अच्छी शुरुआत। तीसरा हालांकि मुकाबला चल रहा है दोनों के बीच में। लकी फिर से तैयार, भावेश 6 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। महत्वपूर्ण बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाज के रूप में जो बाएं हाथ के बल्लेबाज है, शैलीदार बल्लेबाज है। लकी भी तैयार है। इस बीच गेंद को कवर की दिशा में दिशा दी, मिड ऑफ की दिशा में गेंद निकल गई। मिड ऑफ के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले हल्के हल्के कदमों के सहारे से टहलते हुए दोनों में बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन पूरे किए। 2 रन से स्थिति बदल गई सोनाली टीम की। 8 रन मगर किसी नुकसान पर। लकी फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्क पर। कैमरामैन की तरफ से, कैमरामैन एंड की तरफ से तैयार है लक्की अपने बॉलिंग मार्क पर।
बिल्कुल उनके पीछे कैमरा मैन बैठा है और एक अच्छी, इस बीच लक्की कदमों का फिर एक बार संभाल किया, मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेला है, काफी बेहतरीन स्ट्रोक है, अच्छी फील्डिंग, गलत फील्डिंग होती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाद 4 रन के लिए। क्या बल्लेबाजी हो रहे हैं किरण सर, काफी अच्छी धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। पावर प्ले के पहले ओवर में जैसे लक्की जैसे गेंदबाजी के ऊपर बड़े प्रहार हो रहे भावेश द्वारा। 12 रन मगर किसी नुकसान पर। अच्छी शुरुआत सोनाला टीम की, जैसे कि टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का अवसर मिला, मौका मिला। जो सुबह के सत्र में पहले देखा जाए तो गेंदबाजी काफी अच्छी चल रही थी, लेकिन अब जैसे जैसे धूप बढ़ती बढ़ती जा रहे हैं तो पिच ने रुख बदल दिया है, बल्लेबाज को साथ देने लगी है। इस बीच लक्की तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, भावेश को फुल टॉस गेंद, स्विंग बार कर दिया, मिड विकेट सीमा रेखा के ऊपर सिमट गए। क्या नो बॉल का ठीक इशारा आया और बाल बाल बच गए बल्लेबाज, बाल बाल बच गए, नो बॉल का इशारा आया और बल्लेबाज बच गए। इस बीच बल्लेबाजों ने तो 3 रन खाते में उनके आ गए हैं, 15 रन मगर किसी नुकसान पर। अभी फ्री हिट की भी गेंद है, काफी अच्छी शुरुआत। पावर प्ले की पहली ओवर प्रगति पथ पर चल रहे हैं और 15 रन बन गए हैं। अगली गेंद फ्री हिट की है और भावेश तैयार है फ्री हिट की गेंद खेलने के लिए। ये फ्री हिट की गेंद है, ठीक से नहीं खेल पाए, रन के लिए कदम बाहर निकाले बल्लेबाजों ने, हल्की सी अपील हुई लेग बिफोर की, लेकिन सही सलामत बल्लेबाज क्रीज पर 1 रन प्राप्त करने के बाद, यानी कि पहले ओवर का खेल जारी है। 16 रन मगर किसी नुकसान पर। अब बारी है विजय की बल्लेबाजी करने के लिए, पहले बार उसको अवसर मिल रहा है बल्लेबाजी करने का लकी के सामने। स्थिति काफी अच्छी शुरुआत, फाउंडेशन काफी मजबूत बना लिया है सोनाला टीम ने। निश्चित तौर पर आने वाले 2 ओवर में आने वाले बल्लेबाजों के ऊपर किसी भी प्रकार का प्रेशर नहीं होगा, दबाव नहीं होगा, खाली एकमात्र दबाव गेंदबाजी करने वाले गेंदबाजों के ऊपर होगा, क्योंकि काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है दोनों भी बल्लेबाजों द्वारा। इस बीच एक किस गेंद को उठा के खेला है, काफी ऊपर खेला है, कैच की बड़ी संभावना है और खिलाड़ी आउट। विजय तो पहले ओवर की समाप्ति के पश्चात कुल स्थिति है 16 रन एक खिलाड़ी के नुकसान से। नए बल्लेबाज मैदान में निकल गए हैं सागर भावेश को साथ देने के लिए, और मोर्चे का भार संभालने के लिए ब्राह्मणपरा टीम की तरफ से गेंदबाज हालांकि चुनेंगे उनकी टीम के कैप्टन्स। लकी थोड़े से महंगे साबित हुए, 16 रन उन्होंने खर्च किए, टीम के कैप्टन्स थे और अच्छी शुरुआत हुई थी सोनाला टीम की। फील्ड में थोड़ी सी तब्दीली कर रहे हैं, जैसे कि सागर आए हैं बल्लेबाजी करने के लिए, नए बल्लेबाज, और गेंदबाजी का भार संभाल रहे हैं उनके नए गेंदबाज विकास के ऊपर जिम्मेदारी सौंपी है। और विकास को एक अच्छी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि पहले ओवर में 16 रन आ गए हैं, प्रतिस्पर्धी टीम के खाते में रोकना है, थोड़ा सा अच्छी गेंदबाजी करनी होगी, अन्यथा एक बड़े स्कोर के लिए, बड़े टोटल के लिए अग्रसर हो रही है सोनाला टीम। सागर नए बल्लेबाज है, विकास भी नए गेंदबाज है, दूर दूर फैला हुआ फील्ड है, एकमात्र विकेट कीपर विकेट के पीछे एक पॉइंट के ऊपर खिलाड़ी सर्कल के अंदर और एक एक्स्ट्रा कवर के स्थान पर सर्कल के अंदर 2 खिलाड़ी, अन्यथा सभी खिलाड़ी सीमा रेखा के ऊपर तैनात किए गए। गेंद को उठा के खेला, लकी के पास बड़ा अवसर है और लकी नहीं आने देंगे गेंद को, खिलाड़ी आउट सागर।
ने पहले ही गेंद के ऊपर एक बड़ी विकेट प्राप्त की सागर की, तो डग आउट होकर वापस लौट रहे मैदान के बाहर मगर खाता खोलते हुए। अब नई बल्लेबाज मैदान में कुछ कर रहे अल्पेश की स्ट्राइक मात्र मिली है भावेश को, जो काफी अच्छी तरह से खेल रहे हैं अपनी टीम के लिए। बाएं हाथ के बल्लेबाज है विकास, तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए विकास तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। धीमी गेंद, कदमों का संभाल किया और गेंद को उठा के खेला है मिड विकेट सीमा रेखा के ऊपर, हवाई सफर करती हुई गेंद निकल गई 6 रन के लिए। बहुत ही अच्छा हाथ धरून काफी अच्छा शॉट खेला था। 6 रन से सोनाल टीम की स्थिति बदल गई। 22 रन 2 खिलाड़ी के नुकसान से। काफी अच्छी बल्लेबाजी चल रहे, खासकर भावेश द्वारा धुआंधार बल्लेबाजी चल रहे। धुन तो भावेश के नाम बजाई, लेकिन ये भावेश नहीं, ये अलग भावेश है। इस बीच विकास तैयार, फिर एक बार गेंद और पिच गेंद, कदमों का संभाल किया, स्क्वायर लेग की दिशा में गेंद को दिशा दी। स्क्वायर के खिलाड़ी गेंद को उठाते, थ्रो करते, गेंद के ऊपर छपकते हुए देखा। दोनों में बल्लेबाजों ने अब अपने कदम 1 रन से संतुष्ट रहते हुए खींच लिए, सुरक्षित रहते हुए क्रीज में। 23 रन 2 खिलाडी के नुकसान पर। एकनाथजी घाटाल साहेबांचं आगमन झालेलं आहे, मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। विकास फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। उनके सामने है अल्पेश, नए बल्लेबाज है, फील्ड का मायना कर रहे हैं और इंतजार कर रहे हैं पहले गेंद का। हनुमान पाटील पोगाव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। हनुमान पाटील पोगाव मला वाटतं आमच्या जमान्यातले जाणते जुनते खिलाड़ी क्रिकेटर। विकास फिर से तैयार, हल्की से गेंद को पोस्ट बार कर दिया, कवर की दिशा में गेंद को ढकेल दिया। कवर के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों में बल्लेबाजों ने कदम निकाले दूसरे रन के लिए। बहुत ही अच्छी रनिंग, तालमेल काफी अच्छी दोनों के बीच। केवल मात्र 1 रन की संभावना थी, वहां पर 2 रन उन्होंने चुराए अपने टीम के लिए। बहुत ही अच्छा कोशिश कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज और 2 रन से कुल टोटल बन गया है 25 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। विकास फिर से तैयार, अल्पेश है उनके सामने बल्लेबाज। राइट आर्म ओवर द विकेट, गेंद को घूम के खेला स्क्वायर लेग की दिशा में, हालांकि खिलाड़ी को चकमा देती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। गावामध्ये हो डोंगर सुंदर दिंडीगड त्याचे नाव, त्या दिंडीगडावरी महादेवाचं मंदिर, तिथं राहतोय माझा भोला शिवशंकर। त्या महादेव 4 रन से सोनाल टीम की स्थिति काफी अच्छी भक्कम बन गई है। 29 रन 2 खिलाड़ी के नुकसान से। 3 ओवर का ये मुकाबला है, दूसरी ओवर प्रगति पथ पर है। काफी अच्छी और धुआंधार बल्लेबाजी चल रहे हैं दोनों भी बल्लेबाजों द्वारा। इस बीच विकास की गेंद परिवर्तन के तौर पर धीमी गेंद है, कदमों का संभाल किया और लॉन्ग लेग ऑन के ऊपर से गेंद को उठा के खेला, बल्कि 6 रन के लिए। छह रन से सोनाल टीम की स्थिति बदल गई। 35 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। क्या बल्लेबाजी चल रहे हैं किरण यादव सर, कितनी धुआंधार बल्लेबाजी चल रहे हैं। पहली रविवार का आज दिन है, सुबह के सत्र में काफी लुइंग स्कोर के सामने देखने को मिले, लेकिन जैसे कि थोड़ी सी धूप बढ़ गई, स्पीच ने अपना रुख बदल दिया। सर निश्चितच, कारण जर एकंदरीत आपण बघितलं तर एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत जर आपण बघितलं तर 19 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये भावेश आणि अल्पेश हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत, त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली। सर एकंदरीत 35 धावा लागलेल्या आहेत आणि काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। आणि मी तर म्हणेन
लकडे सर स्कूटी तरी कारण रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणवाडा या संघासाठी थोडंसं घातक होताना आपल्याला पाहायला मिळते. डेंजरस झोनमध्ये धावसंख्येने एंटर केलेला आहे. 2 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झाला आहे आणि धावा लागलेला आहे. डबल कवर डबल 35 धावा लागलेला आहे. काय जबरदस्त ग्रेट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक असेल आणि त्यानंतर देखील पुढील 2 संघांना आवाज येतो की आपण या आपल्या टॉस मध्ये आपण येऊन थांबायचं आहे. वीरहनुमान डाकिवली आणि आई गावदेवी अनगाव या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यापुढे लगेच आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी अनगाव आणि वीरहनुमान डाकिवली या दोन संघांमध्ये आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत देखील 35 धावा लागलेल्या आहेत. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये मात्र स्काय कडे मात्र थांबावं लागेल आणि थांबवण्याचा प्रयत्न देखील इथे करावा लागेल कारण ज्या प्रकारे 2 षटकांचा खेळ बघितला पण 35 धावा लागलेला आहे. शेवटचं षटक आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी चे विद्यमान खजिनदार सन्माननीय प्रमोद जी पाटील सरांना विनंती असेल की आपण या आपल्या व्यासपीठावर आपण यायचं आहे. एकत्र जर आपण बघितलं तर अशा प्रकारची गोलंदाजी मात्र तुम्हाला सार्थक ठरणार नाहीये कारण ज्या प्रकारे 35 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर्समध्ये इम्ती देखील आपण बघितलं तर बॉल हवेमध्ये आहे. जस्ट कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाहीये. विकेटचं पतन आणि तिसरं विकेटचं पतन झालेलं आहे. तिसरा फलंदाज बाद झालाय. जय गोलकर या सोनाले या संघाचा थोडासा फुल टॉस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर देखील एलिमिनेशन झालं नव्हतं. थोडंसं जर आपण बघितलं तर शॉर्ट सिलेक्शन देखील अगदी चुकीचं निवडलं आणि फलंदाजाला इथे मात्र डगआउटला जावं लागलं. एकत्र धावा जर आपण बघितलं तर 36 धावा लागलेला आहे. धाव फलकावर आपण 36 धावा लागलेला आहे. त्या दरम्यान देखील स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कमबॅक केलंय गोलंदाज कबीरनं. तर ज्या प्रकारे 2 षटकांचा खेळ झाला होता आणि आपल्या 35 धावा आल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये एकंदर असं वाटलं होतं की 12 ते 13 धावा जर येत आहे तरी 40 पेक्षा अधिक धावा 50च्या आसपास जवळपर्यंत मजल मारेल जय गुलकर सोनाले हा संघ. मात्र थोडासा एक धावसंख्या देखील जर आपण बघितली तर डेंजरस झोनमध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण याच मैदानावर 30 पेक्षा अधिक धावा आज जर होत आहे तर एक चांगल्या स्थितीमध्ये मात्र जाऊन पोहोचेल आणि ते काम मात्र आज जय गुलकर सोनाले संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा लागलेला आहे. धाव फलकावर आपल्या पाहायला मिळते. 3 विकेट देखील गेलेल्या आहेत. त्याचबरोबर गुरुनाथ शेलके यांचं देखील शुभारंभ झाले. वेलकम आपलं देखील सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर कावकर ड्रेजमध्ये बॉल देखील निघून चाललाय तोपर्यंत तो चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक धाव घेतली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न रिक्स आणि फलंदाजाला इथे मात्र रनआउटच्या रूपानं परतावा लागेल आणि बसणारा जय गुलकर सोनाले हा 4था धक्का. तोपर्यंत देखील 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आणि 2 धाब्याने स्कोर कार्ड जाईल पुढे आणि 40 धावा संख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोचलेला आहे. काही जबरदस्त आज बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ते देखील पहिल्या गटातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटची मॅच पहिल्या गटातील असेल जो संघ विजय संपादन करेल आणि ती मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यासाठी जर आपण बघितलं तर जवळपास तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 40 धावा लागलेला आहे कारण सकाळच्या 17 पासून 3 मॅचेस जर आपण बघितल्या तर एक लो स्कोरच्या स्थितीमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळाल्या आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये 40 धावा लागलेल्या आहेत आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे देखील अक्रसला हुक शॉट पाहायला मिळेल, मात्र डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघून गेले. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल आणि सिंगल धाब्याने स्कोर कार्ड 41 या धावांवर मात्र जाऊन पोहोचलेला आहे. त्यामध्ये कपिल देखील जर आपण बघितलं तर 5 बॉल हाताळले आणि फक्त त्याने 6 धावा खर्च केले. इतकी चांगली गोलंदाजी. तर लकडे सर जर आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ झाला होता, त्यावेळी 35 धावा लागले होते. जवळपास 17.50च्या एव्हरेजने त्या गोलकऱ्या सोनाली संघ पुढे चालला होता. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा तिथे मात्र खर्च केलेल्या आहेत कबीर या गोलंदाजाने. शेवटचा बॉल असेल, मात्र शेवटच्या बॉलमध्ये देखील काय घडेल, कारण जर एखादा मोठा फटका जर येत नाही तो शेवटच्या बॉलवर तर एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयास देखील केला जाईल. मात्र जर एखादा मोठा फटका येतोय तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. 40 पेक्षा अधिक धावा मित्रांनो एक सेफ टार्गेट असेल आणि 41 धावा आतापर्यंत लावलेल्या आहेत. जे गोलकऱ्या सोनाले संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. देखील जर आपण बघितलं तर फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. हा क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी विचारलंय आणि अगदी बरोबर फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय, मधल्या स्टिकवर बॉल जाऊन आदळतोय. पंचांनी मात्र त्या ठिकाणी लक्ष वेधलं आणि इथे मात्र बाद घोषित केलेला आहे. 41 धावा लागलेल्या आहेत. हनुमान डाकिवली आणि आई गावदेवी अनगाव संघांच्या 2 संघनायकांना आम्ही आमंत्रित करीत आहोत की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. सॉरी, मंगेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी करायची आहे. आई गावदेवी अनगाव आणि वीर हनुमान डाकिवली दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि किशोरजी मडवी साहेबांचं एक आपल्याला लाभलेले पंच, मला वाटते ते स्वतः संघनायक आहेत अनगाव संघाचे, आई गावदेवी अनगाव संघांचे. त्यांनी काल सलग्न 3 दिवस या स्पर्धा गाजवलेली दिसली होती, कारण अतिशय तटस्थ चांगलं निर्णय त्यांनी आपल्याला दिले आहेत. तेच किशोरजी मडवी आपण इथं पाहत आहोत टॉस बॉक्स मध्ये आई गावदेवी संघाचे संघनायक यांच्या रूपामध्ये. वीर हनुमान डाकिवली संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण कुठे असाल, आपला आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण ताबडतोब हजर राहायचंय. डाकिवली संघाच्या प्लीज आलेत, धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी खास एक कॉईन बनवलेले आप्पा नाना चषक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक पोगाव. मी पाहुण्यांच्या हाती कॉईन देतो. कोण मागतो पहिला? ते मागतात. वीर हनुमान अष्टविनायक असा मागितलेला कॉल त्यांनी आणि आप्पा नाना चषक म्हणजे नाणेफेकीचा कॉल अनगाव संघाच्या बाजूने लागलेले आहे. आणि अनगाव संघाच्या बाजूने नाणेफेकी लागल्यानंतर पाहुण्यांना विनंती असेल की आपण विराजमान व्हायचंय. तर 3 षटकांचा सामना असेल. आज शेवटचा दिवस आहे. तर 3 षटकामध्ये आपण प्रथम गोलंदाजी करणार आहेत की फलंदाजी करणार आहेत. तर फलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट काय असेल आपला? देश आता पोरं अजून येतात असू द्या, काहीतरी मग योगायोगाने आपल्याला फलंदाजी करावी लागते. तर उलट आपण प्रतिस्पर्धी संघाला प्रथम शतरक्षण करण्याची संधी दिली, तर आपल्या दोघांमध्ये कधी एखादा दुसरा सामना झालेला आहे? त्या किती वेळा झाले टक्कर? एकदाच झाले. कोणी विजय संपादन? डाकिवली संघाने विजय संपादन केले, वाडावरून आलेला संघ. तर एकंदरीत प्रथम फलंदाजी करताना 3 षटकामध्ये आपला टार्गेट किती असेल? कुठेपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आपला? 30-35 प्लस मारण्याचा प्रयत्न. आणि सकाळच्या सत्रामध्ये जर आज आम्ही बघितल्या तर सकाळच्या सत्रामध्ये 20-25 धावा होत होत्या. मात्र ह्याच सामन्यामध्ये धावसंख्या थोडीशी 40च्या वर पोहोचले. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मात्र खेळपट्टी साथ देत होती. आता थोडासा गोलंदाजीने खेळपट्टीने आपला रूप बदलला आहे, रंग बदलला आहे दिसतोय. तर निश्चितच करून आपल्यासाठी माझ्याकडून लाख आणि भरपूर शुभेच्छा. वळूया डाकिवली संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेकी हरलेला आहात आणि नाणेफेकी जर आपण जिंकला असता तर आपण काय डिसिजन घेतला असता? रक्षणात घेतलं आणि तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर आपल्याला प्रथम शतरक्षण आलेलं आहे आणि 3 षटकामध्ये अनगाव संघाच्या संघनायकांनी म्हटलेलं आहे की 30 ते 35 धावा कुटण्याचा प्रयत्न असेल. त्यांच्यासमोर तुम्ही एक विजयसुद्धा प्राप्त केलेला आहे. तर त्यांना तुम्ही किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यांच्या मनासारखं होईल. 30 पर्यंत जर गेलं तर त्यांच्या आणि तुम्ही दोघांच्या मनासारखं होईल. धन्यवाद दोघांसाठी, बेस्ट ऑफ लक. चल बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण जाधव सरांकडे.
आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रमोद जी पाटील सर्वांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावर पण यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर एकंदरीत बघितलं आपण तर मैदानाच्या आतमध्ये एक चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा आणि जय गुलकर सोनाले या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 42 धावांची गरज असेल. 18 बॉलमध्ये 42 धावांचा पल्ला मात्र कशा प्रकारे पार पाडेल रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा हा संघ. कारण तो जर आपण बघितला तर रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा संघाने देखील जवळपास तिसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जय कुलकर सोनाले हे दोन्ही संघ आणि त्या दोन संघांमध्ये देखील एक चांगली लढत पाहायला मिळेल. जय कुलकर सोनाले संघाने प्रथमतः बॅटिंग करताना तब्बल 41 धावा लावल्या आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. टिपोट टॅक्निक कशा प्रकारे उत्तर देईल आव्हानात्मक केलं मात्र या ठिकाणी करावं लागेल. त्यासाठी मनोज चौधरी आणि त्याच्या समेत आपल्याला पाहिलं सुनील फलंदाज आहे. त्याचबरोबर सन्माननीय प्रमोद जी पाटील सर्वांचं देखील शुभमन झालेलं आहे. वेलकम. आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी चे विद्यमान खजिनदार आहेत आणि त्यांच्याच जीवन जाधव सर असतील. त्यानंतर एकनाथजी घाटाल प्रमोदजी पाटील यांच्या संकल्पनेतून अतिशय चांगल्या प्रकारे आणि संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीची निर्मिती आपल्याला पाहायला मिळाली. ते देखील पहिलाच बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी चेंज करतोय आणि या मौका दिया और छक्का भी दिया. षटकार. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर जवळपास लॉंग आणि लॉंगअपच्या मध्ये थोडंसं जजमेंट चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि कारण हा झेल होता मात्र जजमेंट चुकीचा अंदाज त्या ठिकाणी लावता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि मात्र कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केली. त्यानंतर बॉल देखील सीमा रेषापलीकडे त्या ठिकाणी पाठवून दिला. 6 धावांसाठी षटकाराने मात्र अकाउंट ओपन केले मनोज चौधरीने. इथे देखील दुसऱ्या बॉलवर देखील पुन्हा एकदा प्रहार केलाय. उंची लांबी देखील जास्त आहे मात्र एलिमिनेशन झालं नाहीये. दुसऱ्या बॉलवर मात्र विकेटचं पतन झालंय आणि बिग विकेट मनोज चौधरी त्याच रेंज मध्ये देखील मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिला बसणारा हा धक्का. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याच क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता जवळपास लॉंग आणि लॉंगअपच्या मध्ये आणि मित्रमंडळ स्पेशल झोन आहे आणि त्याच झोनमध्ये एक क्षेत्रशी देखील तैनात केला आहे आणि त्यांनी देखील पहिल्या बॉलवर जल सोडला आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं कारण एका जोरात षटकार आला. त्यानंतर मात्र विकेट गेलेला आहे. त्यानंतर नव्याने फलंदाज खेळपट्टीवर जातोय राहुल आणि सुनील. ज्या सुनीलने मागच्या मॅचमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी केली त्या सुनीलवर इथं पुढे देखील खूप मोठी अपेक्षा असेल जबाबदार देखील असेल आपल्या टीमची. कारण जर बघितलं पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे ते देखील आडव्या बॅटने क्लास केला. यस बॉल देखील उडवलाय मात्र काही डिसिजन जेईल जस अतुलून मधून सिमी रेशर बॉल ट्रॅक झालाय. षटकार. आणि आपल्या टाकिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय स्वप्नील यांचं देखील शुभमन झालेला आहे. तर वेलकम. आपल्या देखील सरसे स्वागत आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत धावा जर आपण बघितल्या तर 2 षटकार आलेले आहेत आणि 12 धावा मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. ते देखील शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरच्या वर मारण्याचा प्रयत्न केला. कव्हर ड्राईव्ह शॉट पाहायला मिळतो. डेपेक्षा कव्हरमध्ये बॉल मात्र चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान देखील जर बघितलं तर कुठेतरी रॉंग आहे आगला बेगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत देखील 4 धावा. तर जरी चौकार त्या ठिकाणी वाचवलाय ना तरी देखील 4 धावा मात्र या ठिकाणी पलून काढलेल्या आहेत. काय जबरदस्त रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आपल्या संघासाठी निश्चित वाचवल्या होत्या
आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर थोडंसं रॉंग थ्रो आणि त्यानंतर मात्र 2 धावा एक्स्ट्रा पण काढलेला आहे. 4 धाब्याने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 16 आकड्यावर जाऊन पोहोचला जातोय. तर 42 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. या तिन्ही षटकांमध्ये 3 ओव्हर्समध्ये मात्र कम्प्लीट करत आहे. त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील अतिशय चांगल्या प्रकारे साकारता आपल्याला पाहायला मिळतोय. देखील आपण बघितलं तर उडवलं बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि कॅच ड्रॉप. हो हो काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, कारण अगोदर पहिल्याच बॉलवर झेल देखील सोडला होता. त्यानंतर देखील आपण बघितलं तर कावकर रिझर्व्हमध्ये शेवटच्या मोमेंटला अतिशय चांगलं जजमेंट केलं होतं आणि तिथे सुद्धा झेल असं मात्र सोडलंय. कारण मित्रमंडळींना 2 झेल जे सोडलेत ना त्यावर जवळपास 8 धावा आलेल्या आहेत. तर चांगली टोटल स्कोर कार्डवर जमा केलेली आहे. त्याच अनुषंगाने देखील बॅटिंग देखील चांगल्या प्रकारे मात्र थोडंसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील आडव्या बॅटने ग्लान्स केला आहे. त्याच रिझममध्ये स्वेलिंग रिझममध्ये क्षेत्ररक्षण देखील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि स्फेकी देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. राहुल आणि सुनील जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आहे. आणि त्या दरम्यान जर आपण बघितलं तर स्कोर कार्डवर 19 धावा लागलेला आहे. धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि जवळपास एका षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी कम्प्लीट होतोय आणि 19 धावा आलेल्या आहेत. अर्थातच नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळते. जशात तसं उत्तर देताना जय गोलकोऱ्या सोनाली या टीमला रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर यापुढील नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या दोन संघांमध्ये देखील टॉस देखील झालेला आहे. विराट डाकिवली अगेन्स्ट आई गावदेवी अनगाव या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण बॉलिंगचं विवरण जर बघितलं पहिल्या बॉलवर षटकार आला होता, 6 धावा मात्र भेटल्या होत्या. कॅच देखील ड्रॉप केली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर विकेटचं पतन झालं. त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आला आणि जणू काही ते 4 धावात पलून काढल्या. त्यानंतर मात्र सिंगल धावा आली, त्यानंतर मात्र 2 धावा आल्या आणि अशा प्रकारे तब्बल 19 धावा लागलेल्या आहेत. या धावफलकावर 42 धावांचा पल्ला मात्र पार पाडताना 19 धावा मित्रमंडळी चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थिती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. अर्थातच रोहन स्पोर्ट्सचा ब्राह्मणपाडा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला एक ग्रेट स्टार्ट देखील करून दिलं होतं मनोज चौधरीने. एका फ्लाय स्टार्ट करून दिलं होतं. ज्यावेळी मात्र आपल्या टीमची सुरुवात मात्र ज्यावेळी चांगली होते ना त्यावेळी शेवट देखील चांगला होत असतो आणि ते मात्र होईल का, तर ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी जर आपण बघितली तर कबीरनं फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या होते. ती चांगली ग्रेट बॉलिंग केली होती आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे कम्प्लीट झालेला आहे आणि तब्बल 19 धावा लागलेल्या आहेत. लकडे सर काय म्हणाल? बिल्कुल काफ़ी अच्छी शुरुआत है. 42 रनों का लक्ष्य है. देखते हुए जो शुरुआत करने की ज़रूरत थी वो काम दोनों भी बल्लेबाजों ने कर दिया है अपनी टीम के लिए. आने वाले पल में थोड़ा सा रन रेट तो है, ज़्यादा बढ़ रहा है उनके पास, लेकिन अवसर भी है. इस तरह बल्लेबाजी होगी तो निश्चित तौर पर मुकाबले को जीतने का मौका उनके पास रहेगा. इस बीच अल्पेश गेंदबाजी का भार संभालने के लिए तैयार है. उनके सामने बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज राहुल है, सुनील है और सुनील खासकर काफ़ी अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं. एक छक्का और एक चौके की मदद से 12 के ऊपर डटे हुए खेल रहे हैं. अल्पेश के सामने तैयार, अल्पेश तैयार, राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करने के लिए. सुनील है उनके सामने बल्लेबाज. शॉर्ट गेंद ऑफ स्टंप के बाहर, काफी बाहर, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली और अंपायर को दिक्कत किसी भी प्रकार की पैदा नहीं हुई वाइट बॉल देने के लिए. 1 रन की बढ़ोतरी टीम के खाते में. 1 रन से योगदान बढ़ चुका है. 20 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. अल्पेश फिर से तैयार सुनील के लिए. फिर एक बार गेंद काफी खराब, फिर से ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गेंद निकली और फिर से वाइट होती हुई निकल गई विकेट कीपर के हाथ में. तो 21 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. लगभग आधी मंजिल के पास निकल गई है टीम. 42 रनों का लक्ष्य उनके सामने, 21 रन बन गए हैं. इस बीच अल्पेश किए गेंद, शॉर्ट गेंद उठा के खेला गेंद को स्क्वायर लेग के फाइन लेग की दिशा में. केवल मात्र 1 रन के लिए गेंद निकल गई डिक्लेयर जोन में. 1 रन से 22 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. 3 ओवर का यह मुकाबला है. दूसरी ओवर प्रगति पथ पर है, यानी कि आधी मंजिल के ऊपर निकल गई है टीम ब्राह्मणपाड़ा टीम मुकाबले को जीतने के लिए. काफी अच्छा क्रिकेट चल रहा है दोनों के बीच में और दोनों भी टीमें हार मानने के लिए तैयार नहीं है. इस बीच अल्पेश राहुल के लिए गेंद उठा के खेला है, काफी ऊपर है, कैच की संभावना है और पकड़ लिया कैच को और राहुल आउट.
नए बल्लेबाज मैदान में निकल गए हैं सचिन, साबळे और सुनील को साथ देने के लिए निकल गए हैं मैदान में। आपस में थोड़ी सी चर्चा हो रही है। सुनील कुछ कान मंत्र दे रहा है। सुनील और सचिन के ऊपर एक बड़ी जिम्मेदारी ब्राह्मणपाड़ा टीम की। इस बीच अल्पेश सुनील के लिए शॉर्ट गेंद, कदमों का संभाल किया, अच्छा स्ट्रोक, अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग। एक एक्शन में थ्रो किया लेकिन जज नहीं कर पाए, फलस्वरूप बाल बाल बच गए बल्लेबाज सुनील। अन्यथा एक धोखा था उनके लिए, रनआउट का अवसर आया था लेकिन ठीक से कलेक्ट नहीं कर पाए। अन्यथा मौका, बड़ा मौका आया था बड़ी विकेट प्राप्त करने का, ठीक से नहीं उतरे। इस बीच अल्पेश फिर से तैयारी कर रहे हैं। नए बल्लेबाज है सचिन के सामने गेंदबाजी करने के लिए। इस बीच गेंद को घूम के खेला स्क्वायर लेग के ऊपर, अच्छी फील्डिंग, लगभग 2-3 रन बचाए और दौड़ते हुए दोनों में बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए और थ्रो के रूप में पलट गए। अच्छी फील्डिंग हुई थी लेकिन 4 रन दौड़ते दौड़ते हुए पूरे किए दोनों में बल्लेबाजों ने। क्या क्रिकेट चल रहा है। पहले गेंदबाजों ने फील्ड करते हुए खिलाड़ी ने काफी अच्छी तरह से फील्ड की थी, लगभग ऐसा लग रहा था कि 3-4 रन बचेंगे लेकिन काफी खराब थ्रो हुई और दोनों सभी खिलाड़ी द्वारा हारागिरी हुई। बल्लेबाज के पास अवसर मिला 4 रन पूरा करने का, मौका मिला 4 रन पूरा करने का। बहुत ही बढ़िया तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन। 4 रन से 27 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। कारण याच्या अगोदरच्या पहिल्या ओव्हर्समध्ये देखील आपल्याला तसं दृश्य पाहायला मिळालं होतं। तब्बल 4 धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं होतं। फिर एक बार गेंद को उठा के खेला है, काफी ऊपर है इस समय गेंद, कैच होगी लेकिन ड्रॉप हुआ कैच। काफी खराब प्रदर्शन और बल्लेबाज के पास मौका मिला दूसरा रन पूरा करने का। कारण जवळपास जर लकडे सर आतापर्यंत जर आपण बघितले तर जवळपास 4 कॅच सोडलेले आहेत आणि त्यामध्ये देखील एक्स्ट्रा च्या ओव्हरथ्रोच्या संदर्भामध्ये देखील एक्स्ट्रा धावा देखील गेलेल्या आहेत। एक चांगलं संकेत नसेल, घातक त्याच धावा मात्र आपल्या टीमसाठी मात्र ठरू शकते। बिल्कुल खतरे की घंटी बज रही है उनके लिए सर निश्चितच। कारण ज्या प्रकारे जर आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी होते मात्र गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षक देत नाही। बिल्कुल साथ नहीं मिल रहे। अब बारी है सचिन की, 6 के ऊपर खेल रहे हैं अल्पेश। तैयार, ये गेंद, फिर एक बार शॉर्ट गेंद उठा के खेला है, मिड विकेट के क्षेत्र में चकमा देती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाद 4 रन के लिए। बहुत ही अच्छा स्ट्रोक, क्या बात है। आणि 9 धावांची इथनं अजूनही गरज असेल। तो मंगेश आखिरी गेंदबाज के रूप में मंगेश और उनके सामने बल्लेबाजी करने के लिए सुनील तैयारी कर रहे हैं। 6 रन और विजयी लक्ष्य हासिल करने के लिए केवल मात्र 9 रनों की जरूरत। 33 रन बन गए हैं 2 खिलाड़ी के नुकसान से। ब्राह्मणपाड़ा और सोनाली के बीच में मुकाबला काफी कड़क मुकाबला चल रहा है। मंगेश पहले गेंद डालने से पहले अपने कदम चुके और फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। 10-12 कदमों का रनअप है उनका। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। सामने बल्लेबाज है सुनील। अच्छी गेंद है, ओवर पिच गेंद है, कदमों का संभाल किया, स्क्वायर लेग की दिशा में गेंद को ढकेल दिया। स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों भी बल्लेबाजों ने हारागिरी, दोनों के बीच में हारागिरी और सुनील जैसे बल्लेबाज रन आउट।
सुनील को विकेट के ऊपर टिके रहने की खासकर जरूरत थी उनके टीम के लिए। अब फासा पलट सकता है रनआउट होने के बाद। सुनील क्या करना चाहते हैं? कारण निश्चितच, कारण ज्या ठिकाणी एकदा होती अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट केली होती, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं, कारण काही गरज नसताना देखील त्या ठिकाणी दुसरी एक रिक्स घेतली होती आणि ती धाव मात्र घातक ठरली आणि सुनीलला मात्र डगाबटला जावं लागलं, कारण 6 बॉलमध्ये 9 धावा, कारण अतिशय चांगल्या प्रकारे डाबाल देखील साबरला पुढे घेऊन जाण्याचं काम देखील अतिशय चांगल्या प्रकारे केलं होतं सुनील आणि सचिन साबले आपल्याला पाहायला मिळते. तर मात्र सचिन साबले देखील एका बाजूला चांगली फटकेबाजी करतोय आणि तो देखील ऑन स्ट्राईकवर येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मित्र म्हणेन एक चुकीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला सुनीलच्या माध्यमातून. तो निश्चित तौर पर आने वाले पल में 5 गेंदे और 5 गेंदों के ऊपर 8 रनों की जरूरत, एक दूसरा डॉट बॉल आता है तो निश्चित तौर पर मुकाबले में रंगत और तेज बढ़ जाएगी. सर निश्चितच एक चांगलं कमबॅक करण्याची इथं देखील एक संधी आहे जे या गोलकर सुनाल संघाच्या बाजूने. मात्र नव्याने फलंदाज विकास खेळपट्टीवर केला, जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर असेल कारण सेटअप झालेला फलंदाज आहे. आतापर्यंत जर आपण सचिनचा जर विचार केला तर तो देखील चांगली बॅटिंग करतोय या आणि 5 बॉलमध्ये 8 धावांची गरज असेल, एखादा डॉट बॉल थोडंसं प्रेशर वाढेल, एखादा मोठा फटका मॅच खुली होईल. बिल्कुल सही कहा, लेकिन मंगेश नए बल्लेबाज है, नए बल्लेबाज के सामने थोड़ा सा उनके पास अवसर है कुछ ना कुछ अच्छी गेंदें डालने कर बल्लेबाज को बांध के रखना. 1-2 गेंदे अगर बल्लेबाज को बांधने में सफल रहेंगे, खेलने को मौका नहीं मिलेगा खासकर विकास को, तो निश्चित तौर पर मुकाबला काफ़ी तेज कड़क बन जाएगा. इस बीच मंगेश तैयार, राइट आर्म ओवर द विकेट विकास के लिए फिर से कदम चूके, बार कदम चूकते हैं और फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर. इस बीच तैयार मंगेश मोड़े, राइट आर्म ओवर द विकेट विकास के लिए. अच्छी गेंद हवा में खेल बैठे, बहुत ही अच्छा स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से खेल बैठे और गेंद रनआउट का अवसर और खिलाड़ी रनआउट. पैंतीस रन 4 खिलाड़ी के नुकसान पर जीत के लिए बराबर 4 गेंदों के ऊपर 7 रनों की जरूरत. समीकरण हर गेंद के पीछे बदलता जा रहा है और मैच की रंगत बढ़ती जा रही है, हर गेंद के पीछे तेज हो रही है. अब विकास और लकी जैसे बल्लेबाज निकल गए हैं विकास को साथ देने के लिए, सॉरी सचिन को साथ देने के लिए. विकास आउट होकर लौटे मैदान के बाहर. इस बीच लकडे सर जर आपण बघितलं तर मॅच मध्ये रंगत निर्माण झालेला आहे, एका प्रेशर मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण एकंदरीत बघितलं तर बॅक टू बॅक 2 फलंदाज मात्र रनआउटच्या रूपानं गेलेले आहेत, कारण 41 धावा एक चांगला फायटिंग स्कोर मात्र त्यांच्याकडे होता आणि त्याच अनुषंगाने देखील 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 7 धावांची अजून इथं पुढे गरज असेल. मंगेश फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर. इस बीच तैयार और कैच की संभावना, लेकिन खिलाड़ी काफी दूर है, विकेट के पीछे विकेट कीपर काफी तेजी के साथ दौड़कर आए थे, असंभव हुए, ठीक से नहीं उतरे. इस बीच बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए. कारण एकंदरीत जर आपण विचार केला ना लकडे सर तर बघा आता पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप झाली होती, तिथे 6 धावा गेल्या, त्यानंतर देखील जवळपास 4 कॅच ड्रॉप झाले होते, अर्थातच 2 धावा गेल्या होत्या आणि एकंदरीत जवळपास 10 ते 12 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये गेलेल्या आहेत. तर त्याच कुठेतरी घातक ठरतील का जे गोलकर सोनाली टीमला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय आणि एकंदरीत बघितलं आपण तर 3 बॉलमध्ये अजूनही इथून पुढे 5 धावांची गरज आहे. नुकताच बॉल जर आपण बघितला तर बराचसा बेल हवेमध्ये होता आणि एक सब लँडिंग होता, कारण कुठेतरी क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच्यामध्ये तर तो बॉल एलिमिनेशन झालं नव्हतं आणि त्यानंतर देखील 2 धावा कंप्लीट केल्या. इथनं पुढे जर एखादा बॉल डॉट जातोय तर थोडं प्रेशर मात्र वाढेल, बल्लेबाज के ऊपर आएगा. बिल्कुल. इस बीच मंगेश तैयार और बहुत ही बढ़िया गेंद बल्ले को चीरती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली, जबरदस्त एक रंगत निर्माण झालेली आहे या मॅच मध्ये, एक प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळाली, ज्याच हृदयाची ठोके वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैंने पहले से कहा था कि पल पल में हर गेंद के ऊपर करवटे बदल रही है मुकाबला. अगदी बरोबर, पूर्णपणे 6 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत होताना थोडंसं मुश्किल आपल्याला पाहायला मिळते, कारण 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे.
काही होऊ शकते. तर एकंदर 2 षटकांचा ज्यावेळी खेळ झाला होता त्यावेळी जर आपण बघितलं तर पांचवी गेंद मैच की दिशा और दशा स्पष्ट करेंगे. जसा इम्पॉर्टंट आहे हा बॉल. इस बीच मंगेश तैयार और उठा के खेला गेंद हवा में है. कैच अच्छे कैच बढ़िया कैच बढ़िया कैच. कॅच पकडली की मॅच पकड़ली. यस अगदी बरोबर. कारण कारण काफी अच्छा था. हवाई सफर ऐसा लग रहा था कि 6 जाएंगे, लेकिन जो खिलाड़ी था उसका नाम रोशन है, हालांकि रोशन है, काफी अच्छी तरह से गेंद के ऊपर निगाहें कायम तक रखी. अगदी बरोबर. कारण एक जजमेंट देखा, सीमा रेखा देखा और देख लिया सीमा रेखा को और कैच को आराम से पकड़ लिया. जबरदस्त अप्रतिम जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. जज केलं त्यानंतर मात्र झेल पकडला. आणि इथे देखील जर आपण बघितलं तर एक शेवटचा बॉल आहे आणि इथे मात्र गोल्डन चौकार की गोल्डन षटकार. गोल्डन चौकार आएगा तो सुपर ओवर और गोल्डन षटकार आएगा तो जीत जाएगी. यस क्या बात है. एक अगर बॉल शेष आहे. मुकाबले में अपना आह्वान जीवंत रखना है तो आखिरी गेंद के ऊपर 4 रन आएंगे तो बेहतर है. जर आपण जर बघितलं ना तर जवळपास आणि 23 निश्चितच धावा आल्या होत्या 2 षटकांमध्ये. 23 धावा आल्या होत्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त जवळपास 9 धावांची गरज होती आणि 33 धावा आल्या होत्या. माफ करा 2 षटकांमध्ये 33 धावा आल्या होत्या. शेवटच्या 6 बॉल मध्ये मात्र 9 धावा होताना मात्र शेवटच्या 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. इस बीच मंगेश तैयार है. आखिरी गेंद है. आखिरी गेंद बल्लेबाज के रूप में गणेश तैयारी कर रहे हैं मंगेश के सामने. अच्छी गेंद विजय इलेक्शन हालांकि फील करने वाली टीम पार करेगी या नहीं, लेकिन पहला रन दूसरा रन पूरा किया, पलट गए तीसरे रन के लिए. अबे बाप रे बाप रे बाप रे बाप रे बाप रे क्या हो रहा है. अगर गेंद हाथ से निकल जाती तो निश्चित तौर पर 4 रन पूरे कर सकते थे दौड़ते दौड़ते हुए. यस कॉन्ग्रेचुलेशन्स जय गोलकर सोनाले. हार्ड लक टॉप लक रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा संघ. मात्र अर्थातच एका धावेने इक्वल होता मॅच मध्ये नतीजा कुछ भी हो लेकिन मुकाबले में काफी मजा आया. यस कभी कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है और हारने वालों को भी बाजीगर कहते. सर एका धावेने जय गोलकर सोनाले हा संघ इथे विजय संपादन केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन. आणि हार्ड लक रोहन स्पोर्ट्स ब्राह्मणपाडा संघ मात्र त्यांचं आव्हान जे आहे ते मात्र इथे संपुष्टात आलेलं आहे. तर यापुढील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच चं मानांकन आपण मात्र निश्चितच देऊया. कारण ज्याने 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेन्स केल्या तो गोलंदाज मंगेश. मॅन ऑफ द मॅच